ये धन्य ना साईंच्या चरणी एक छोटासा इको द्या थोडा. बोलो साई बाबा की. आणि छोटासा शंकाचा आवाज आहे. साई बाबा की. थँक्यू. असेच काही आवाज मी आपल्या काढून आपल्याला हसवणार आहे. तर लहान मुलांसाठी खास करून एक झलक म्हणून मी आपल्याला साऊंड इफेक्ट सादर करतोय. सर्वप्रथम चला हसवण्याच्या दुनियामध्ये आपल्याला घेऊन जात आहे राजदीप कदमकर. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम आपण जसं भांडण करत असतो जगामध्ये, आपण जसं भांडण करत असतो तशी प्राणी भांडण 10 मिनिटं मला दिले, थोडासा वेळ, काही सिलेक्ट करायचे, काही साऊंड आवाज मी आपल्या समोर सादर करणार आहे. थँक्यू दादा. तर रात्रीची वेळ जसं आपण भांडण करत असतो ना तशी प्राणी भांडण करत असतात. बघा आणि दोन मांजरं भांडण करत आहे. त्यांची भांडणं मिटवण्यासाठी त्यांच्यामध्ये एक कुत्रा येतो. काय विरोध निर्माण होतो, काय आवाज निर्माण होतात. दोन मांजरं कशी रात्रीची भांडतात. सर्वांना हसायला येणार. आवडलं तर टाळ्या वाजायचे जरूर. समोर दुसरी मांजर. आता ह्यांच्यामध्ये येतोय एक कुत्रा भांडण मिटवण्यासाठी. बघा कोणी पण मध्ये पडलं तर काय हालत होतं बघा. आता दोन मांजरं भांडतात, कुत्रा मध्ये आलाय. धन्यवाद. 50 आवाज काढायचे फटाफट. मला थोडासा वेळ दिलाय. त्या थोड्याशा वेळामध्ये आपल्याला हसवण्याचा. बघा आपण जेवायला बसतो, आपल्या घरी पाहुणे येतात की नाही. आपण पाहुण्यांना बोलतो तुम्ही पण या जेवायला बसा. असं जर प्राण्यामध्ये पण असतं. आता मांजर खाते, कुत्रा खातोय. समजा कुत्रा खाल्ला की मांजर समोर बोलते मी कशा प्रकारे बोलतो. मांजर आहे छोटासा कुत्रा आहे. मांजर समोरून निघून बोलते कुत्रा बोलते. मांजर काय कुत्रा काय करणार. अजून एकदा मांजर बोलते कुत्रा पुन्हा. तरी मांजर ऐकत ना. आता जेव्हा मांजर कुत्रा बोलते मी का कुत्रा रागात काय म्हणतो ऐका. या चालू पड. सोनी टीव्हीवर तुम्ही मला पाहिले एंटरटेनमेंट केलं कुछ भी करे या प्रोग्राम मध्ये. तिकडे मी काय केलं तर इथे पैजण वाजतंय आणि इथे घुंगरू वाजतंय. आता पैजण आणि घुंगरूचा आवाज मी आपल्या समोर सादर करणार आहे. पैजण कसं वाजतं, घुंगरू कसे वाजते ह्याची जुगलबंदी मी आपल्या समोर सादर करतोय. आणि मला साथ देणार आहे माझे ढोलक बंधू त्रिताल वाजव. सर्वप्रथम पैजण वाजते. आवडल्यानंतर टाळ्या वाजवतात. प्रथम अजून एकदा टाळ्या पडणारच आहे. बघा तुम्ही लग्नामध्ये आता बसल्या आता समजा आपल्या घरातल्या एका मुलीचं लग्न चालू आहे आणि तुम्ही मस्त लग्नात बसला. लग्न झाल्यानंतर जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा तिला चेहऱ्याकडे मला लक्ष द्यायचं. सासरी जाताना ती नवरी कशा प्रकारे रडते, मुद्दाम तिचे नातेवाईक कशा प्रकारे रडतात. नवरा खूप आनंदी असतो. तो आपला आनंद कसा साजरा करतो माझ्या चेहऱ्याकडे लक्ष द्यायचंय. लग्न चालू झालं, लग्न झाल्यानंतर मला टाळ्या वाजवायच्या. चला लग्न चालू झालेलं आहे. थँक्यू. आता नवीन मुलगी चालली सासू.
नातेवाईक. लवकर घेऊन जावं, खूप त्रास दिला आम्हाला. आई वडील मनापासून रडत असतात, तिच्या डोक्यावर आज फिरत आई वडील रडतात. आणि नवरा मला सोनेटीवर अजून एक पारितोषिक मिळालं, मी फटाफट आपल्या समोर सादर आहे. तो म्हणजे निसर्गातले सगळे आवाज मी आपल्या समोर सादर करणार आहे. म्हणजे तुम्ही आता ट्रेन मध्ये बसला, स्लो ट्रेन कशी चालते, फास्ट ट्रेन कशी चालते, गुफेतून येणारी ट्रेन कशी चालते, हे सगळे ट्रेनचे आवाज. आणि त्या ट्रेनमध्ये तुम्ही बसला, आपल्या गावी चालला. गावी जाताना तुम्हाला वेगवेगळे वातावरणामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार. हे सगळे आवाज